तर बघा ही कांदा घ्यायला लागली असा तळूनशी ना किती की उरकूनशी ना लवकर जायचं म्हणलं सगळं लवकर 5 वाजल्यापासून चालू आहे. तर ही वकूत आला एक एक करत तर कुठंय गे कोण आलं गेलं चहा पाणी असतं इकडं तिकडं का नाही ग असतंय घ्यावं ते उरकून घ्यावं लागतंय का नाही इथं धन ठेवले ते नीट करून शिना घरी डंका असतं म्हणजे झालं असतं का नाही डंकाचा काय मेळ लाग आता गेलता की तुम्ही काल काय झालं काल गेल तू काय तर चार पाराचा होता किंमत जरा जास्त होती आणि आपल्याला पाहिजे 2 पाराचा 4 पाराचा आणून काय करते इथं जागा आहे का आपला एवढा तेवढं नाही बरं का जरी आणला तरी हिथंच नियोजन आहे बरं का करायचं ते हा इथं नियोजन आहे इथंच ठेवायचं आपलं काय पॅक करून घ्यायचं असं आपलं नाही पत्रीची पानं मारायची हा ती काढायचं समज मग काय करायचं अजून कुठं जायचं ग आता मग काय करायचं सगळा विचार करून जमतंय का सगळं करावं पण लागतंय की काय करते तर बहिणी नका कांदा असं घेतोय आपण तळून शिना एकदम असं घेतोया भारी वाटते का नाही मग आज जरा जरा तब्येतीची पण नाही व बरी जसं चिचणीच ना आधी नाही तसं जरा तब्येतीची तिची डाऊन झाली ती म्हणती मला येड्यावणी होतं येड्यावणी अजून नीट नाही दवाखान्यात ना आली 2-3 सालाईने झाल्या तरी पण नीटच नाही गायकूत काय तिचं जाय नाही कावा जातंय गायकूत कुणाला ठेव का काम लागतंय म्हणून गायकूत येतंय नाही बाई तस काय नाही गायकूत आलंच म्हणायचं कसं आहे माहित आहे का कसं तर होतंय ह्याला औषधच नाही डॉक्टरला पण नाही कसं तर होतंय त्याला औषध नाही तुम्हीच समजा आता होय मग काय तर काय करता आवलं मोठा घोटाळा झालाय असल्या वेळ आल्यावर सांगितलं आम्ही परत मग काय सांगत नाही अजून काय त्याची वेळ नाही आली तर कांदा योगा भाजायचा चालू आहे अजून एवढा कांदा आहे असा कांदा भाजायला तळायला कमीत कमी 2 तास लागतात 2-2.5 तास लागतात कारण की पूर्णपणे कांदा करपल्याशिवाय आपल्याला काढता येत नाही आता तुम्ही दाखवला जसा मुठी धरला तर चुरा हो कारण की जी काय आहे ती ह्याच्यावर आहे मेन कांदा धन आणि खोबरं ह्याला व्यवस्थित भाजावं लागतं ही व्यवस्थित भाजलं का नाही तरच मग आपला मसाला काय आहे ती व्यवस्थित होतोय मसाला जास्त दिवस टिकला पाहिजे मसाल्याचा सुगंध आला पाहिजे मसाला चवीला लागला पाहिजे नुसतं लाल करून उपयोग नाही व त्याला कलर पण आला पाहिजे चवीला पण लागलं पाहिजे आणि तिकडे बघा शेरड वरडते ती शेरडासनी वाटतंय आता खायला आणून टाकते ती का मग खायला आणून टाकते ती आज त्यांची गडबड चालू आहे पार्सल पॅक करायची काय करता बहिणीनो करावं लागतंय बघा केले आबदल्याशिवाय होतंय का कोणचं तर कष्ट आणि तीच फळ असतं होय सगळं एक एक करूच तर टाइम होतो ऊन पडायला लागलं वंदय आता मला तर वाटतंय बघा 5-5:30 वाजता मसाला करायला गेलं का नाही ऊन लागत नाही निवांत बसाय तर येतंय आणि उन्हाचं गेलं की राखा राखा होतंय आणि आता उन्हाचं तापमान वाढलंय जरा ऊन लागायला लागलंय आधी गेल्या आठवड्यात एवढं ऊन लागत नव्हतं ह्या आठवड्यात किती ऊन वाढायला लागले पिका तर 2 दिवसाला 3 दिवसालाच पाण्याला यायला लागली उभाच राहते ती पाणी सोडा पण ती पिका मका तर सरळ उभाच राहते असा कांदा दाखव कांदा कसा होतो किती त्रास होतो इथं चुली पुढं बसताना ही भाजताना काय करायचं माहित आता मग आपल्याला क्वालिटी पण पाहिजे दाखवायचं आहे पण आपल्याला बरोबर कसं क्वालिटी पण आज लय लवकर उठलं होतं बरं आता कधी सगळं उरकून 7:30 वाजता धुणं झालतं माझं स्वयंपाकून धुणं झालतं विचार कर केव्हा उठली असेल स्वयंपाकून देवपूजा झाली होती सगळं लवकर झालं होतं पण ह्याला वेळ लागतो ग लवकर होत नाही आपुड दिवस जातो ही सुकाचं नाही वाटतं एवढं मसाला म्हणजे काय सुकाचं नाही लय याच्यात काय माहिती नाही तसं काम आहे हाय लागते हाय लागते करू लागते म्हणलं काय तर हे नाही तर काय आता तुम्ही एक काय तर करताय ती पण एक काय तर करते मग पार्सल पॅक करायचं पण वाटते तितकं सोपं नाही त्यांना शेप मध्ये व्यवस्थित गेला पाहिजे त्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते बघ बरं असं भाजला का बघ भाजला व्यवस्थित काढावं लागतंय तेल असल्यामुळे का नाही जरा तोपर्यंत ती कांदा पूर्णपणे तळातच जात नाही तोपर्यंत बघा या अशा तेलवर येतं बुडबुड येते आणि भ्या कशाचा माहितीये का वर आहे गोटा त्यामुळे लय सावधानगी करावं लागते लय सावधानी करा तर काय नाही सगळ्या घराला येडा त्यामुळे लय सावधानीने करावं लागतंय व काय करतात दमादमानं करायचं त्यात ही कढाई मोठी आणली म्हणून बरं बाई कसं फायदा झाला ना मग
नको म्हणत होता की नकोच म्हणत हा. होते. तुम्ही दोघांनीच घेतली. मग लागतंय हो. लागणाऱ्या वस्तू आपल्याला माहित असते त्या तळायला कळी पाडायला कळी काय म्हणून लागत नाही. कळीचं ध्यान काढलंय म्हणजे ह्यांना कळ्या खा वाटते त्या काय घ्या सगळ्यांना. मग खावाटल्याशिवाय उगाच तोंडात आले कधी व्हायचं ग ते मला तर लय वैताग येतंय बघ कवा व्हायचं ही. एवढं सगळं करून मग जेवण मग जेवण 4 वाजता आज जेवायला मला. मग काय तर कधी जेवायचं काय आणि काय चपात्या केले ते तुला सांगते वांग्याच तर कालवण इतकं मस्त केलंय पण टायमिंग कुठं आहे ते खायला. Timing नाही, केल्याशिवाय सुट्टी नाही मला आज. अजून ह्यानी म्हणते तर घरात बसून काय करती काय सांगायचं घरात बसून काय करती. ती तेवढा लय मोठा प्रश्न असतो बरं का घरात बस कोंबड्या येत्या का एवढी दचकायला काय झालंय तुला भांडणं लागली ती कोंबड्याची इकडं ही अशी करते अहो काय झालंय पिली दिली ती सोडून नेलं काय नेलं काय असं वाटलं म्हणून ना एकदम कोंकारा टाकला. हा हाय अगं नियत एवढं आली इकडं तर ही कोंडा नावा हाय. आलाय ग कोणाचा ऐकून असतो भाऊजी संग पण सकाळी जरा वाजवतील आमच्या सवयच आहे वाद सारखं उलट बोलायचं. आपल्याला पटलं तर आपण चांगलं पुढच्याला बोलायचं आपल्याला नाही पटलं म्हणजे कसं असतं माहिती का काय तर आडवं लावती ती मग ती घरी बसून बायकासनी काय काम असतं ही त्यांचा तेवढाच प्रश्न असतो. एक दिवस आम्ही जर सुट्टी घेतली तर घरी काय काम असतं ते सगळं त्यांना कळलं. हा जागच्या जागेवर जे राहिलं ना मग कळतं या भांड्यापासून एका कपापासून जरी राहत गेलं ना मग कळल काय काम असतं ते सगळं आपण जिथले तिथे हँडल करतो स्वयंपाकाचं. असं घास मोडून तोंडात घालते ती घास मोडून तोंडात हा. त्यांच्यात सगळं बघायचं खरं का ते ताटापासून कपड्यापासून सगळं आपल्याला बघायचं तरी पण आपल्याला बोलते ती एक दिवसच आपण नाही कपडे धुद्या भांडी धुद्या आज का म्हणते काम केलं नाही म्हणून असं विचारते ती आणि तुम्हाला घरी काय काम असतं म्हणजे सगळं बाहेरचीच कामं करावी म्हणजे तुम्हाला घरची कामं दिसते ती काय. कसं असतंय त्यांचं पण चुकत नाही ग बाहेरचे ती करून येते ती दमून येते ती ना आपण घरी आलं की हे करावं ती करावं म्हणलं की जाते ती चिरडीला बाहेरचं पण असतं का टेन्शन असतं की असतं म्हणजे नसतं म्हणत नाही मी बरं का पण त्यांना पण आपलं पण कोणीतरी विचार करावं. आपण घरी करत नाही असं कधीच विषय नसतो आपण घरी काय ना काय करत असतो. आपला कधी विचार केलाय आपणच करावं लागतो ग सगळ्याचा विचार आपला कोणी आणि आपण बायका असं असतो विचार करणार म्हणलं तर आपला बाप आणि आपली आई. हा माझी लेक बाबा एवढी राखती एवढं म्हणणार तर बापच असतो. आई बापा शिवाय कळत नाही ग लेक माझी नांदती नांदून नाव कमवती माझी लेक कष्टानं राहती कष्टानं जगती म्हणणारा म्हणलं तर आपला बाप. आपल्या नवऱ्यासनी आपली किंमत कळत नाही आपल्या नवऱ्याला की म्हणतात हा काय केलं येळभर पण त्यांना कोणी सांगायचं हाताला गट पडलं काम करून करून तरी काम सुटना सुख लागना. आता म्हणते ती सुनांच्या काळात सुख लागल तोपर्यंत जगतोय का नाही माहिती नाही. आता तसं कशाला म्हणताय जगायचं मारायचं आपल्या हातात नाही वरनं दुरी गट असली ना खाली काय होत नाही. वय सगळं खरं आहे बाया पण काय करते वाटतंय की भ्या पहिल्यासारखं राहिलं नाही राहिलो 100 नाही. वर्ष जगत होती आता 70 गाठना ती अटॅक तर येत आहे काय तर होतंय गप तर पडतंय तिथंच गप पडतंय. उदाहरण घेण्यासारखं आहे ग आहे ते उदाहरण घेण्यासारखे आहे ते देखत आहे ग खोटं काय नाही पहिल्यासारखं नाही राहिलं बाया पहिली 100 वर्ष माणसं जगत होती. अहो ते कसं होतं निरोगी ते पहिले काय करत होती जातीवर दळून नाही निकालच सांगितलंय जातीवर दळून ताजं ताजं पीठ होतं. लागल तेवढंच करायचं करायची. खायचं. आता 15 दिवसाचं एकदा 3 पहिल्यात दळण आता कर 3 पहिल्यात दळण 15 दिवस पिठाचं नाव काढायचं नाही असलं हाय. इसूर तर माझी आई घरी करायची उकळावर इसूर करायची खायला पाट्यावर वाटून. ना काय कोथिंबीर नसू दे खोबरं नसू दे नुसती लसणाची पुडी टाकली आणि ती आपला काळा मसाला टाकला तर कालवून खाव का ठेवू होत होतं. पहिल्यासारखं पहिलं राहिलंच राहिलंच नाही. पहिलं बाया पुरुषीनं मसाला करायच्या. आता त्याच्यावरून मला एक आठवले बरं का पहिल्या बायकासनी सणासला काय व्हायचं पुरणपोळी करायची काय करायचं. आताच्या बायकासनी कसं असतं माहिती आहे का कुठली साडी नेसायची काय हेअरस्टाईल करायची हे असं पडलेलं असतं. पहिली पोळी फक्त सणाला होत होती जाता आता पहिली दिवाळी फक्त दिवाळीला होत होती आता दिवाळी रोज आहे का नाही. दिवाळी आता रोज आहे रोज आहे जेव्हा खा वाटेल तेव्हा दिवाळी आहे. पहिलं भेटत नव्हतं ग मस्त होत पण गरिबी लय त्या गरिबीच्या आहे ना आणत नव्हती खात नव्हती पोटाला तेव्हा वडकाय जिमनी घेऊन एकराला एकर कसा घेऊन लेकाला ठेवती ही कोड होत. आता माणूस काय म्हणतंय
आज पण मारायचं आणि उद्या पण मारायचं. खाऊन पिऊन काय असेल ते असलं चालू झालंय आता. खोटं नाही खरंच आहे. खरंच आहे.